करायचं, एकच आहे. थांब. हं, केलं बंद. नमस्कार, रितास किचन मध्ये आपण बनवणार आहोत गोड शेंगोळे. कण गव्हाच्या पिठाचे गोड शेंगोळे बनवणार आहोत. कणिक मळून घेतलेली आहे मी, अर्धा तास आधीच भिजून ठेवलेली आहे. शेंगदाण्याचा भुरका घेतलेला आहे, साखर पाऊण वाटी, तुंप पाण्यामध्ये, पाणी गरम करायला ठेवलंय. गरम पाणी तापवायला ठेवलंय. या पाण्याला उकळी आली की आपण शेंगोळे बनवून त्याच्यामध्ये टाकू. पाण्यामध्ये थोडं 1 चम्मच तुंप टाकून घेऊ. तुंप नाही तर तेल, काही पण चालेल तुमचे. हे असे शेंगोळे करून घ्यायच्यात आपल्याला, एवढ्या साईजचे. जसे जसे होतील तसे तसे उकडीच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे. असे मी 3 चपात्याची कणिक मळून घेतलेली आहे, तितके शेंगोळे बनवणार आहे. त्यासाठी असे करून आपल्याला अर्धा तास हे शिजू द्यायचे. नंतरच शेंगदाण्याचं हे टाकायचं आहे, बुरका टाकायचा आहे आणि साखर टाकायचं आहे. साखर आधी टाकायची नाही, पहिले याला शिजून घ्यायचं आहे शेंगोळ्याला. शेंगोळे आपले शिजत आले. आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचा बुरका करून घेतलेला आहे, जाडसर, थोडा जास्त जाडा पण नाही जास्त बारीक पण नाही, असा घेतलेला आहे. टाकून घेऊ. साखर टाकू. शेंगदाणे साखर टाकल्याच्या नंतर पण शिजू द्यायचं आहे आपल्याला थोडा वेळ, 5 ते 10 मिनिट शिजू द्यायचं आहे अजून, साखर आणि शेंगदाणे टाकल्याच्या नंतर. बघा असे शिजले आपले शेंगोळे. त्याचा रस्सा असा घट्ट झालेला आहे. आणि हे पाणी टेस्टला खूप छान लागते. साखर जर कमी जास्त असली तर आपण टाकायची. 1 चम्मच थंड करून पिऊन बघायचं आणि साखर टाकायची कमी असली तर. आणि थोडा हे रस्सा जर पातळ वाटला तर 1 चम्मच कणिक घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचे याच्यामध्ये, म्हणजे रस चांगला घट्ट येतो. झालं तयार आपले, काढून घेऊ. झाले आपले शेंगोळे तयार. आवडले तर करून बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व करू.